विधानसभा क्षेत्र म्हणून दाताला देऊन टाकला, दाताला ग्रामपंचायत. तर समोर जेव्हा नगरपालिका निवडणूक होईल तर कसा पुन्हा इकडे येणार आहे किंवा पुन्हा तिकडे नोंदणी करायला लागणार आहे. आणि ते कोणत्याही विचार नाही त्याचं काय करता येईल. ठीक. दुसरं शहरात समोर निवडणूक आहे विधानसभाची, केव्हा अपेक्षित आहे ते तुम्ही सांगितलं आहे, केव्हा अपेक्षित आहे बोलतात आहे ते सांगायचं. त्याच्यानंतर आपला विधानसभाचा जो कार्यकाळ आहे नोव्हेंबर 26 संपत आहे, त्याच्यापूर्वी होईल. वंचित रह गए तो उनसे पूछा गया तो हमको चिट्ठी नहीं मिली, हमारा एक वाले घर का नाम इस लिस्ट में दूसरे का उधर, सब तितर बितर हो गया था. आता जो झालेला आहे त्याच्यावरती काही करू शकत नाही, पण आता आपला हातात आहे. सर्वांना आवाहन करून एक 4 दिवस मध्ये 1 दिवस त्यांनी पोलिंग स्टेशन मध्ये जाऊन कुठे त्यांच्या नाव आहे चेक करू शकतात. एक आहे त्यांच्या नावच नाहीये, नवीन फॉर्म 6 भरून ते नाव इन्क्लूड करता येते. दुसरा त्यांचं नाव इकडे असलं पाहिजे, तिकडे गेलेला डिटेल्स. आमदार साहेबांनी प्रेस नोट काढून सगळं मीडियाला सांगितलं होतं की हे जे स्टॅटस फिगर्स आहे ना, दॅट इज अराउंड 53,000 अक्रॉस द कॉन्स्टिट्यूएंसी. मे बी लोकसभा होगा या फिर विधानसभा होगा, एंड उसके बारे में शायद आपको कोई निवेदन भी दिया उनके 53,000 और आपके 20 में तो. आजच्या पत्रकार परिषद दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या बाबतीत होता. काल 6 ऑगस्ट रोजी पूर्ण जिल्ह्यामध्ये आपला ड्राफ्ट मतदार यादी पब्लिश झालेला आहे. आता मी सर्व मतदारांना विनंती करतो आणि आवाहन करतो की त्यांनी त्यांच्या नाव चेक करावे आणि कोणतेही त्याच्यामध्ये बदल या ते नाव सुटलेलं असेल तर कृपया त्यांनी अर्ज भरावे, ताकी त्यांचा हक्क येणारा विधानसभा निवडणुकीमध्ये होऊ शकतात. त्याच्याबरोबर आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण 2032 मतदान केंद्र होते लोकसभा निवडणुकीच्या वेळी, ते वाढून आता 2076 मतदान केंद्र झालेलं आहे. तो सर्वांनी आपला मतदान केंद्र कुठे आहे आणि ते मतदान केंद्रामध्ये त्यांचं नाव आहे की नाही हे कृपया चेक करावे, ताकी ऑन द डे ऑफ वोटिंग कोणाला काही त्रास होणार नाही आणि कोणाला त्यांच्या हक्कापासून वंचित राहणार नाही. विचारणा करायच्या, त्यांचा फॉर्म सबमिट करायचा या त्यांचं नाव चेक करायचं, हे सर्व करण्यासाठी 4 दिवस विशेष शिबिर आम्ही आयोजन करतोय. तसेच प्रत्येक तहसील ऑफिसमध्ये हे शिबिर असणार आहे, ताकी लोक याचा पूर्ण लाभ घेतील आणि आपला मतदार यादी आहे ते परिपूर्ण असेल, त्याच्यामध्ये कोणताही मिस्टेक, कोणताही विरुक्ती, कोणताही नाव सुटणार नाही. लोकसभेमध्ये मतदार याद्यांचा खूप घोळ झाला होता. कारण किती लोक वंचित राहिले होते आपल्याकडे तो आतापर्यंत 17-20 डिटेल्स 20 जणांच्या बाबतीत तक्रार आला होता.